थोडक्यात सांगा, आज भरपूर बिझनेस मध्ये या बिलाच्या माध्यमातून 97व्या बिल पे सुधारणा संविधानाची झाली आणि त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 81(1) मध्ये हा बदल सुचवण्यात आला। अध्यक्ष महोदय, मुळात 97व्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटमध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यासाठीचा एक फंडामेंटल राईट दिला। याचा अर्थ एक वेगळी इलेक्शन अथॉरिटी बनवा आणि सर्व गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या आहेत त्यांच्या निवडणुका त्या अथॉरिटीच्या माध्यमातूनच व्हायला पाहिजे असा काही कॉन्स्टिट्यूशनल बदल झालेला नाही। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटमध्ये केवळ टू फॉर्म कोऑपरेटिव्ह सोसायटी हा सुद्धा एक फंडामेंटल अधिकार दिला गेला। जसं युनियन फॉर्म करायचा एक अधिकार आहे, वेगवेगळे असोसिएशन फॉर्म करायचा अधिकार आहे, त्यामध्ये एक कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवायचा अधिकार हा दिला गेला। आणि त्यामुळे मला हे मान्य आहे की सहकारी संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या आत्ता महाराष्ट्रामध्ये चालतात आणि त्यामुळे सहकारी पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील किंवा ज्याच्यामध्ये आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर आहे, लोकांचा पैसा सहकारी संस्थांमध्ये येतोय आणि त्याची मॅनेजमेंट हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा ठिकाणच्या निवडणुकांचं एक विशेष महत्त्व आहे हे आम्हाला मान्य आहे। परंतु अध्यक्ष महोदय, झालं असं आहे की महाराष्ट्राच्या कामकाजामध्ये जशा गृहनिर्माण बँका किंवा वेगवेगळ्या मोठ्या संस्था आहेत तशाच लहान लहान 10 मेंबर, 11 मेंबर, 12 मेंबर्सच्या गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत आणि त्यामुळे ज्या मोठ्या संस्थांच्या फायनान्शियल इरेग्युलॅरिटीज असू शकतात किंवा त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे, त्यासाठी त्यांच्या निवडणुका वेगळ्या पद्धतीने घेतल्या गेल्या पाहिजेत, ह्याचं जे महत्त्व होतं त्याला आमचा विरोध नाही। परंतु ते सर्व निकष छोट्या छोट्या गृहनिर्माण संस्थांना लावणं हा खऱ्या अर्थाने त्या गृहनिर्माण संस्थांवर खूप अन्यायकारक झालेला आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की मुंबईमधल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जी काही अथॉरिटी बनले त्यांच्याकडे स्वतःचा स्टाफ नाही आणि ते अशा लोकांना अपॉइंट करतात ज्यांना त्यांच्या स्वतःच्या सोसायटीचेही कधी निवडणुकीचा अनुभव नाही आणि त्यामुळे ज्यांना बिलकुल अनुभव नाही अशी मंडळी ह्या निवडणुका घेण्यासाठी गृहनिर्माण संस्थांकडे येत आहेत। त्यांना कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग त्यांच्याकडे नाही, कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे माहिती नाही। आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, या सगळ्या शॉर्टेजमुळे निवडणुका घेणाऱ्या लोकांची कमतरता असल्यामुळे एक मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार हा या निवडणुकांच्या माध्यमातून व्हायला लागलेला आहे। म्हणजे एका बाजूने देशाने लोकांना कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवण्यासाठीचा फंडामेंटल राईट द्यायचा आणि त्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करायचं, परंतु त्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडच्या निमित्ताने जो काही नवीन कायदा बनला त्याच्यामध्ये ही एक तरतूद आल्यामुळे लोकांवर उलट भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती झालेली आहे की तुमची सोसायटी नको आणि या सोसायटीची निवडणूक नको अशी अवस्था झालेली आहे। आणि त्यामुळे आता आशिष शेलार साहेबांनी सुद्धा जी मागणी केलेली आहे, गृहनिर्माण सहकारी संस्थांसाठी वेगळी नियमावली बनावी आणि त्यासाठी वाटल्यास कायद्यामध्ये वेगळा कायदा करावा, परंतु या सगळ्यातून गृहनिर्माण सहकारी संस्थांची सुटका व्हावी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून